हाय, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? प्रिया स्लोली चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. सगळी कामं झालेली आहेत, आता मी फ्रेश झालेली आहे. आज फिश आणायचे आहे असं ठरतंय. काय झालं, 2-3 आठवडे आम्ही नॉनव्हेज खाल्लंच नाही. म्हणजे का खाल्लं नाही हे लोक नाही म्हणाले, तर माझ्यासाठी नाही म्हणाले माहिती आहे का. चक्क आपण म्हणतो की आईच त्याग करते, बायकोच त्याग करते, असं काय. आमच्या दोघांनी मी खाईन म्हणून नॉनव्हेज नको असं केलं होतं. तर मला थोडंसं म्हणजे असं डाएट करायचं आहे, थोडंसं प्रॉब्लेम असल्यामुळे थोडं. तर मी म्हटलं नाही, मला आज खायची इच्छा झाली आहे. कमी तेलाची बनवते, मला खायची इच्छा झाली आहे. आणतं ना मच्छी. मी कमी तेलात खाईन. माझ्यासाठी तुम्ही लोक काय हे करताय उगाच. आकाश आणि दोघं आणा साधं सिंपल वरण करते आणि थोडं फ्राय करून देते. त्यामुळे काय माहिती आहे का, आज डाळ भात आणि फिश असा मेनू आहे. तर कमीत कमी तेलात सगळं करायचं चाललं आहे बघा. तर मला खूप डाळ भात हा मला खूप प्रिय आहे. आणि मग त्याच्यावर कुठलीही भाजी असो, फिश असो, काहीही चालतं. आणि आमच्याकडे याच्यापूर्वी ना ही गोडी डाळ कोण खात नव्हतं. आमच्या म्हणजे माझ्या सासरी तिखट डाळ खूप असायची. मी आल्यापासून हे वरण वगैरे मिस्टर पण खायला लागलेत. पूर्वी त्यांना नव्हतं आवडत, पण आता आवडते. मी फिशवालीला फोन करते आमच्या, पण ती काय उचलत नाही. आहुंना पाठवलं आहे, पण आता त्यांनीच मला परत कॉल केला आहे. फोन आला की अजून ती आली नाही, आत्ता आली आहे आणि त्यांना एका कामासाठी जायचं होतं. ते बोलले तिचं सगळं आता लावून होईपर्यंत वेळ होईल, तर तूच जा. आता मी डाळ फोडणी टाकली आहे, आता बघते 5 मिनिटात तिला उकळी आणते आणि जाते. आता मलाच जावं लागणार आहे. मलाच इच्छा आहे ना खायची. आणि त्यांचं काम आहे, पण त्यांना जेवायला म्हटलं या उशीर झालं, मग त्यांना जेवायला उशीर होईल ना. असं सुट्टीचं जरा सगळे सोबत असले की बरोबर. तुम्हाला संडेला काही ना काही दुसरी कामं असतातच, त्यांची बाहेरची कामं असतात. जाऊ दे, मीच जाते. जो मुझे अच्छा लगेगा लेके आते. तुम्हाला एक सांगायचं राहिलं, माझं ना वजन कमी झालं. मी तो सौरभ बोत्रांचा 21 दिवसाचा फ्री योगा होता, त्याच्यानंतर आता मी फीस भरून सुरू केलं आहे. मी आधी करत होते एक्सरसाइज, वॉक करत होती, सगळं करत होती. पण ह्या 20-1 दिवसात ना माझं वेट लॉस पण झालं. आणि काय झालं म्हणजे तेल कमी झालं ना. आता कसं असतं, सोनार आणि कान टोचल्याशिवाय कळत नाही, तसं आहे ते. कळत होतं पण नाही. पण आता जेव्हा असं रोज ऐकतो, एखादा आपल्याला म्हणतात ना गुरु पाहिजे किंवा सांगणारा पाहिजे. आपण मनाने केलं ना, म्हणजे मी म्हणत होते मी मनानेच करत होते ना, मग कधी कंटाळा आला, कधी आता मी कसं कंपल्सरी उठते, त्या वेळेला सगळं करते. आणि जसं ते सांगतात तसं पण डाएट चालू आहे. त्याच्यामुळे बघा ना मस्त आता जरा पोट पण कमी झालंय माझं, मलाच बरं वाटतंय. थोडंसं वेट गेन झालं होतं दिवाळीनंतर माझं असं. तर मला वाटायचं थायरॉइडमुळे झालं, तर थायरॉइडचा रिपोर्ट तर नॉर्मल आला. डॉक्टर बोलले म्हणजे खाण्यातच काहीतरी गडबड झाली. दिवाळीत गोड पण खूप खाल्लं होतं. तर प्रॉपर होतोय ना आता. म्हणजे आता मी माझ्या मनानेच काही ना काहीतरी करायची. म्हणजे मी आधी पण योगा क्लास केला होता 6 महिन्याचा, खूप वर्ष झाली. नंतर मग मी परत ब्रेक घेतला, मध्ये काही करणं झालंच नाही. पण आता बऱ्यापैकी आहे. त्याच्यामुळे हा टी-शर्ट वगैरे घातल्याच्यानंतर जरा मला बरं वाटते. तर अजून कमी करायचं आता होईल हळूहळू. ते सांगायला बरं वाटतं ना, असं काहीतरी रिझल्ट मिळाला की बरं वाटतं एखादी गोष्ट. तर त्या चांगला आहे त्या क्लास. आणि घरी बसून ना म्हणजे असं वेळ नाही जात आहे. म्हणजे बघा योगा क्लासला जायचं आहे, तयार व्हा, चेंज करा, कारण आता इतका वेळ नाही. जेव्हा मग मी घरी असेल, म्हणजे कायमस्वरूपी जेव्हा मी घरी राहीन, त्यावेळेला मी हे सगळं करू शकते. बाहेर जाऊ शकते, क्लासला लोकांमध्ये मिसळू शकते. आता मला वेळ नाही, त्याच्यामुळे घरातच सगळं होतं. आणि सकाळी आज ना डान्स क्लास पण होता मी त्यांचा, तो पण मी केला. त्याच्यात पण माझं खूप एक्सरसाइज झालं. म्हणजे माझं मला जे हवं होतं ना ते त्यांच्या पॅकेजमध्ये मिळालं मस्तपैकी. तर आता जाते फिश आणायला. चला आता मी फिश घेऊन येते. आणि बरं वाटतं मला खाली उतरायला. असं काय, मला तर खाली उतरायला संधीच पाहिजे असते. आणि संडेला जरा सकाळी खाली आलं की जरा बरं वाटतं, सुट्टीच्या दिवशी मॉर्निंगला. सुरमई घेऊन आली. आज मच्छीच नाही, फिशच नाही, कमी आणलेत ते तिने. काय माहिती काय झालं. आणि महाग पण खूप झाली. तर आता मी अर्धा किलो सुरमई आणली, बस झालं. मी तर काय जास्त खाणार नाही आहे.
पॉपलेट हवे होते पण नाही मिळाले. मी काय केलं, माझ्यासाठी थोडंसं थेंबर ऑलिव्ह ऑइल टाकलं आणि फिश फ्राय म्हणूच नका त्याला, फ्राय नाव देणंच चुकीचं आहे. फिश नुसते असे त्याच्यावर टाकून परतून घेतले, कारण ऑइल मला कमी करायला सांगितले. तर ठीक आहे, माझे वेगळे करते आणि मग या लोकांसाठी वेगळं करते. त्यांना थोडंसं तेल पाहिजेच. हे बघा, नुसतं काय आहेच का, तेलच नाही त्या भांड्याला अजिबात. भांडं म्हणजे ते कसं झालं आहे, पॅन तो फिशसाठीच ठेवला आहे मी फक्त. झाले पण व्यवस्थित परतून तेवढ्याच थेंबर तेलात. आणि आता या लोकांसाठी थोडं तेल ओतलं आहे. मला आधी याच्यापूर्वी पण आमच्या एक सबस्क्रायबर मैत्रीण आहे मधुरा ताई, त्यांनी सांगितलेलं तेल फिश फ्राय करताना कमी वापरायचं. आता अहो नाहीत म्हणून ते जर असते तर म्हणायचे अजून थोडं तेल टाक. त्यांचं असं असतं, तेलात चांगलं फ्राय झालं पाहिजे. नाही आता कमी केलं तेल. बाबा झोप झाली, आवाज बघा जाडा जाडा झाला, आधीच जाडा. त्याच्यामध्ये काय चाललंय तुमचं, तुम्ही झोपलं नाहीत का? हे असं कुडू काहीतरी करत असतात. कुडू याला म्हणतात कुडकुड करायचं. स्वस्त बसवत नाही ना माणसाला, तसं आहे ते. काहीतरी उठून करायचं. आज काही काम नव्हतं ना विशेष, संडेला ना क्लिनिक काय नाही, रिलॅक्स होतो ना, ते काहीतरी शोधून काढलंय. काय कर रे हो? बेल्ट ॲडजस्टमेंट. चहा ठेवू का? म्हणजे ठेवला ना अजून? ठेवलाय हो. मटार आता सगळे आहे सीझन, तर सोलून फ्रीजरमध्ये डबा भरून ठेवायचं चाललंय. आता हे बसत नाही त्याच्यामध्ये, तर शर्मिला मला म्हणजे अशी पिशवी ठेवून तरी चालतं. मी आता कसं नेहमी डब्यात घालून ठेवते, बघते जे थोडे बसतात तेवढे, बाकीचे ते वरती असेच ठेवते. वापरून तर टाकायचे नाही जेवणामध्ये आता. पण हा डबा पूर्ण भरला आहे ना आता. ऐसे रख दो इसमें, बस इसके डब्बे के ऊपर. बस कुछ नहीं होगा, उसमें निकाल. कुछ नहीं होगा, देखो कुछ नहीं होगा, कुछ नहीं. अंदर बर्फ जमेगा, बाहर कुछ थैली में थोड़ी जमता है. देखो इसके ऊपर रखती हूँ. नहीं जमेगा. करो, कितना हो गया देखो. आकाश का निकालने दीजिए. गया करो. बिचारी एवढं काम करते तरी वजन वाढलंय. आता ते मी तुम्हाला सांगू शकत नाही, कसं बरं नाही वाटत ना. काहींची प्रकृतीच तशी असते, काही केलं ते कमी होत नाही. बिचारी काय खात पण नाही म्हणते, कुछ खाते भी नहीं ना. वैसा क्या खाते हैं? रात को 11 बजे खाती. बीच में क्या खाती है? कुछ नहीं, कसम से किसी का चाय भी नहीं पीता. तेल कम कर दो. तुम लोग ऑयल ज्यादा कर रहे हो. अभी मैंने कितना कम किया देखा, अभी मैं आधा लीटर इतना ही 1 महीना के लिए रखी है. अभी कितना डालती है देखो. हम लोग को जो सब्जी बात जो नॉनवेज में ते, सब्जी में रोज नॉनवेज खाते हैं. और 3 अंडे के बिना खाते. अब 10 अंडा ग्रेवी बनाई, 10 अंडा का ग्रेवी बनाई देखो. चिकन चिकन लगा. मैं आज ही बनाई. मैं 15-20 दिन हो गया कुछ नहीं बनाई थी. आज मैं इन लोग की वजह से बनाई. ये लोग. शर्मिला गेली फुलके करून. काय करणार, बिचारी खूप धावपळ करते तरी तिचं वजन काही कमी होत नाही. तरी आता जरा 4-1 किलो कमी झाले म्हणते. पण एखाद्याची प्रकृतीच अशी असते ना, काय करू शकत नाही. पण प्रयत्न करायला पाहिजे, कारण तिचं तेल खूप आहे. कारण मी 1-2दा तिला भाजी वगैरे करायला लावली होती ना, तेव्हा भरपूर तेल तिने वापरलं होतं. त्याच्यावर मी तिला सांगते भाज्या वगैरे सगळं मी करत जाईन माझ्या हिशोबाने, तू फक्त मला कटिंग करून दे. सध्या तरी मीच करते. आता पुढे बघूया कसं अजून, कारण हे लोक म्हणतात पूर्ण स्वयंपाक करायला संध्याकाळचं राहू देत म्हणून. पण ते तेलामुळे मी थांबली. संडे कसं असतो, थोडा रिलॅक्स असतो. झोप पण झाली बऱ्यापैकी, थोडा आराम पण हवा असतो ना. आठवड्यात एकदा थोडंसं निवांतपणा, रोज घाई गडबड असते. आता काय स्वयंपाकाचं एवढं नाही, सकाळीच सगळं झालेलं आहे करून. फिश वगैरे शर्मिला येऊन गेली आहे, चपात्या करून गेली आहेत, त्यामुळे काय हे नाही. आता चाललो आहे जरा राऊंड मारून येतो आणि छोटी मोठी कामं करून यायची. हे जर मी ऑनलाईन मागवली ना गाऊन वगैरे, त्याचं अल्टर करायचं आहे. आणि अहोंचं पण काहीतरी काम आहे टेलरकडे, फिटिंग वगैरे काय घ्यायचं आहे करायचं आहे. तर हेच कपडे घातले, कारण वॉकला पण जायचं म्हणून खाली फक्त पॅन्ट चेंज केली ट्रॉपचं. यायचं आता मस्त नाही, ते चेन नाही पडणार. संडेला जास्त खाल्लं जातं, अंगावर आले ते सगळं. राऊंड तर मारलंच पाहिजे. खिडकी बंद आहे ना. चल, काय घेतलं? पॅन्ट घेतलं. आता कुठे अजून कुठे तेवढंच काम करून येऊया. गेलो त्या टेलरकडे, पण तो तिथे नव्हता, तो गेला गावी. कॉल केला तर म्हणाला मी 8-10 दिवसांनी येणार आहे. आणि हो ना, कसं त्याच्याकडेच करायचं, तोच परफेक्ट करतो. त्याच्यामुळे गेलो आणि परत रिकाम्या हाताने आलो.
पप्पांचा घेशील, दोघांचे सेम वाटतात मला. बरोबर करा. दोघांचे तर वेगवेगळे देऊया आकाश. नाही तो माझा आहे. अहोंची ड्रायफ्रूट पावडर संपली तर म्हटलं आज ती करून घ्यावी. आज वेळ रिकामा मिळाला तरी शांत बसवत नाही. मस्त वाटतं काय करावं तर म्हटलं प्रोटीन पावडर चालून पण आलो, मार्केटमध्ये जाऊन आलो तरी वेळ उरलाय. रोज कसा एवढी असा वेळच नसतो ना. मग असं सुट्टीच्या दिवशी असं वाटतं अरे काय हा वेळ आता काय करायचं. आणि प्रोटीन पावडर पण संपली होती तर मग बघा परवाच ड्रायफ्रूट्स मागच्या वेळेला आणले ते भरले होते. आता ते बनवून टाकते तर त्याच्यामध्ये भरून ठेवायचे. मागे पण मी दाखवलं होतं याच्यामध्ये काय नाही. या सगळ्या सीड्स आहेत. पंपकिन सीड, भोपळ्याचे सीड, कलिंगड सीड्स आणि काजू, बदाम आणि अक्रोड हे सगळं जरा मंद गॅसवर भाजून घ्यायचे आणि मग त्याची पावडर करणार. कारण म्हणजे सकाळच्या घाई गडबडीत पटकन दुधात टाकली की होऊन जातं. आणि अंजीर, खजूर वगैरे हे सगळं भिजवून खायचं. वेळ असेल तर शेक बनवायचा. काय फिश आणलं आणि तू बाहेर चालला बघ. हे सकाळी होता आकाश जेवायला, आता कुठे चाललाय मित्रांबरोबर. हे सॅटर्डे संडे असंच असतं कोणाचा. आम्हीच असतो हल्ली. पूर्वी आम्ही पण असायचो पण असतो आम्ही. हे ड्रायफ्रूट कसे मंद गॅसवर भाजावे लागतात आणि त्या सीड्स वगैरे असतील तर त्या सगळ्या मी छान असे खरपूस भाजून घेतले. नाही तर ती पावडर अशी खराब पण होऊ शकते ना. भाजून घेतले की जरा जास्त दिवस व्यवस्थित टिकते ना. आता थोडा वेळ हे थंड होऊ द्यायचं आणि मग मिक्सरमध्ये वाटायचे. छानपैकी मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतली आणि जरा सरसरीचंच ठेवते मी कारण कशी ती बरी वाटते. एकदम बारीक केली की अशी पिठासारखी चिकट चिकट होऊ शकते ती. चल रेडी आहे माझी प्रोटीन पावडर. आता एका छोट्या बरणीत भरून ठेवणार आणि उरलेली सगळी मग मी फ्रीजमध्ये ठेवणार. मग ही जवळजवळ महिनाभर जाते आम्हाला. महिना दीड महिना. आपण काही जास्त घेत नाही, एवढी एवढी शिस्त घेतो. आणि मग ही मी खीरमध्ये, हलवा करताना, शिऱ्यामध्ये, अशा गोडाच्या पदार्थात पण थोडीशी टाकली चमचावर की चांगली लागते. हे सगळं करण्यात माझा जवळजवळ 1 तास गेलाय. आपल्याला दिसतंय थोडंसं भाजण्यामध्ये बारीक मंद गॅसवर भाजावं लागतं ना. तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असला की लाईक करा, कमेंट करा. बाय बाय, गुड नाईट.